नमस्कार. तर मी आले होते सोमेश्वर वाडीमधल्या सोमेश्वर मंदिरामध्ये. खरं तर मी आणि माझी मैत्रीण गुगल मॅप लावून रस्ता चुकलो आणि या सुंदर ठिकाणी येऊन पोहोचलो. तुमच्यासोबत पण कधी असं अनएक्सपेक्टेड गोष्टी झालेत का? त्यानंतर मी इथे येऊन महादेवांचं दर्शन घेतलं आणि मंदिराचा प्रशस्त आणि नीटनेटका परिसर बघितला. खरं तर मला याची भव्यता बघून खूपच मस्त वाटत होतं आणि त्या मंदिराच्या परिसरामध्ये काहीतरी एक पॉझिटिव्ह आणि खूप स्ट्रॉंग अशी व्हाईब पण येत होती. त्यानंतर इथे आल्यावर मला असं समजलं की इथे पद्मावती देवीचं पण मंदिर आहे आणि म्हणून मी तिथून गेले पद्मावती मंदिराकडे. तर जाताना खूप मस्त आणि आपली जुन्या संस्कृतीचे काही देखावे बघायला मिळाले. त्या देखाव्यांमध्ये मस्त असं एक लग्नही अटेंड करायला मिळालं. त्यानंतर तिथल्या पाटीवर लग्न म्हणजे काय याची एक सुंदर अशी व्याख्या लिहिली होती. तुम्हीही व्हिडिओ पॉज करून ती नक्की वाचा. त्यानंतर मला असं वाटलं की किती विचार करून सगळे देखावे उभा केले असतील यांनी, असा माझ्या मनात विचार आला. मी पद्मावती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि तिथून मिळाले 12 ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी. तर इथे खूप छान 12 ज्योतिर्लिंगांच्या काही मंदिरांच्या प्रतिकृती उभ्या केल्या होत्या. जसं की सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, ओंकारेश्वर, वैजनाथ, भीमाशंकर, रामेश्वरम, नागेश्वर, विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, केदारनाथ आणि कृष्णेश्वर या सगळ्या मंदिरांचे खूप मस्त असे सुंदर 12 मंदिरांचे देखावे केले होते. तिथे एक सुंदर अशी महादेवांची खूप मस्त मूर्ती होती. तिचंही दर्शन झालं. खरं तर मला असं वाटलंही नव्हतं की अचानक माझा दिवस इतका पॉझिटिव्ह होईल. कारण खरंच मी जर रस्ता चुकले नसते तर ह्या सुंदर ठिकाणी येऊन नक्कीच पोहोचले नसते. त्यामुळे मंदिराचं सुंदर असं सौंदर्य मला माझ्या डोळ्यात नक्कीच टिपता आलं नसतं. जर तुम्हीही विकेंडला कुठे जायचा प्लॅन करत असाल आणि तुमच्या फॅमिलीला वेळ द्यायचा विचार करत असाल तर नक्की तुम्ही इथे येऊ शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. बाय आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.